गायकवाड परशुरामाचं हे जे प्रतीक त्यांनी वापरलेलं आहे ते जर काढून टाकलं नाही तर तुम्ही संमेलन उधळण्याचा निर्णय घेतलाय का? हो, नक्कीच घेतलेला आहे. कारण इथली प्रतिगामी शक्ती सतत आमच्या लोकांना अशा प्रकारे चिडवण्याचं एक साधं उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिकात्मक जे चित्र वापरलं जातं म्हणजे अफजल खानाचा वध करणारं, हे मुस्लिमांच्या विरोधात वापरलं जातं का नाही? तसंच मराठ्यांच्या विरोधामध्ये परशुरामाचं परशु काढणं म्हणजे मराठ्यांना डिवचणं आहे का नाही? जर मराठे या टायमाला गप्प बसले तर ते शंड आहेत असं म्हणायची वेळ येईल. परशु लेखणीला त्यांनी मागे परशु काढलाय आमंत्रण पत्रिकेवर. आणि गेले काही वर्ष आपल्या कोणाच्या लक्षात आले की नाही मला माहिती नाही, पण हळूहळू परशुरामाची मूर्ती ही कर्मकांडामध्ये घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्याकडे सगळीकडे आता प्रतीकांचं राजकारण चालू आहे, तर हे ब्राह्मणी प्रतीकाचं राजकारण हे इथे चालू झालेलं आहे. आणि परशुराम म्हटलं की क्षत्रियांच्या विरुद्ध असा एक कथेचा भाग असल्यामुळे संभाजी ब्रिगेडने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पण संभाजी ब्रिगेडची याविषयीची चालचालवणूक आहे ही काही सामाजिक व्यवहारात मान्य होणारी नाही. कुठल्याही प्रकारच्या अशा हिंसेला आपला विरोधच असला पाहिजे.